सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। सोलापूरमधल्या व्हायरल व्हिडिओवरती अजित पवारांचं स्पष्टीकरण, कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता, तर बेकायदेशीर कामांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कटिबद्ध, दादांकडून स्पष्ट। हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबीसोबत मराठा असाही उल्लेख, छगन भुजबळांचा दावा, सर्वच मराठ्यांना कुणबी ठरविण्याचा प्रयत्न, आरोप, मराठा GR संबंधी माझ्याशी विचार विनिमय केला, अशी दिशाभूल नको अशी अपेक्षा। सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकामुळे वादाची चिन्ह, सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत मराठा आरक्षण प्रमाणपत्र वाटण्याच्या सूचना, हैदराबाद गॅजेटच्या पार्श्वभूमीवर परिपत्रक काढल्यामुळे संभ्रम। बारामतीमध्ये ओबीसी बहुजन एल्गार मोर्चाला सुरुवात, लक्ष्मण हाके सुद्धा मोर्चामध्ये सहभागी, पोलिसांची परवानगी नसताना काढला मोर्चा। जे करायचे ते करा, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, संजय राऊत यांचं थेट आवाहन, शिंदे हे अमित शहांच्या मागे शेपूट हलवतात असाही टोला। राज ठाकरेंबरोबर मैत्री आहे, पण आता ती कमी झाली आहे, माझाच्या रॅपिड फायरमध्ये एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, दोन भाऊ एकत्र आले तर चांगलंच, पण महायुतीचं मुंबईची निवडणूक जिंकणार असा विश्वास। मुंबईत रस्त्यांवरच्या खड्ड्यांनी घेतला एका तरुणाचा बळी, दुसऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज, पवईमध्ये स्कूटी खड्ड्यांमुळे घसरली आणि दोघंही बेस्ट बस खाली चिरडले। देशामधील पहिली टेस्ला कार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली विकत, मुंबईतल्या शोरूममध्ये केली चावी सुपूर्द, ही कार नातवाला शाळेत जाण्यासाठी देणार, सरनाईकांची प्रतिक्रिया। गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पोलीस सज्ज, 3000 अधिकारी, 18,000 कॉन्स्टेबल तैनात, प्रशासनाच्या सूचना पाळण्याचं नागरिकांना आवाहन। कोल्हापूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं 10 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत, गणेश मंडपामध्ये खेळता खेळता आईच्या मांडीवरच सोडला प्राण, कोल्हापुरातल्या कोडोलीतली घटना। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।